आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. कोल्हापुरात आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या हालचालींना प्रचंड वेग आलाय. आज उमेदवार प्रत्येक पक्षाचे ठरले. प्रत्येकाने AB फॉर्म ज्याच्या त्याच्या हातात दिले, त्यांनी भरले आणि त्यामुळं आता निवडणूक कोण कुणाविरोधात लढणार हे फिक्स झालेलं आहे. 2 दिवस आहेत अर्ज माघारीचे, पण आता AB फॉर्म ज्यांना दिले ते निश्चितपणे उमेदवार असणार. त्यामुळं आता कोल्हापूर जिल्ह्यात महायुती तर झाली नाही, महाविकास आघाडी पण झाली नाही. आता सुरुवात होणार दोघांच्यातही ही घनघोर लढाई. त्यामुळे आता राजकीय लढाईत कोण बाजी मारणार हे लवकरच कळेल. पण आज पहिला धक्का या निमित्तानं बसला तो कळंब्यात. काँग्रेसला पहिला धक्का बसला, कारण काँग्रेसचे जे उमेदवार ठरणार होते त्यांनी आज थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारीसुद्धा भाजपची मिळवली. ते म्हणजे कळंब्याचे माजी सरपंच सागर भोगम यांनी आज काँग्रेसला रामराम करत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. खरं तर भोगम हे PN पाटील गटाचे, मात्र जेव्हा PN पाटील गट राष्ट्रवादीत दाखल झाला तेव्हा काँग्रेसमध्येच भोगम यांनी राहण्याचं पसंत केलं. पण अखेर आज जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर रामचंद्र भोगम यांनी थेट हातात कमळ घेतलेला आणि विशेष म्हणजे त्यांना भाजपच्या वतीनं उमेदवारीसुद्धा कळंबा मतदारसंघातून मिळाली आहे. त्यामुळे आता पहिला धक्का काँग्रेसला बसला आहे, तो म्हणजे काँग्रेसचे माजी सरपंच सागर भोगम, विनिता भोगम, रामचंद्र भोगम या सगळ्यांनी अनेक कार्यकर्त्यासह थेट कमळ हातात घेतलेला आहे. यामुळे आता थेट लढाई काँग्रेस विरुद्ध भाजप अशी होणार आहे. मतदारसंघात आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या विकास कामामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचं भोगम यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता कळंबा मतदारसंघात निश्चितपणे चुरस होणार आणि थेट लढाई होणार ते भाजप आणि काँग्रेस यांच्यात. त्यामुळे पाहूया आता काय लढाई कशी होणार, पंचायत समितीचे उमेदवार कोण असणार यावरच बरंच काही अवलंबून राहणार आहे. पहिलं तर धक्का काँग्रेसला बसलाय उमेदवारीच्या निमित्तानं. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.